नमस्कार. अच्छा, वीकेंड आला की मुंबईच्या गर्दीतून कुठेतरी पळून जावंसं वाटतं, बरोबर? पण परत तेच लोणावळा, माथेरान, आता कंटाळा आलाय ना. म्हणूनच आज आपण एका अगदी वेगळ्या, म्हणजे आपल्या जवळच्याच एका हायपर लोकल स्टेकेशन पर्यायाबद्दल बोलणार आहोत. आणि हे R2D रायडर्सनी अगदी मनातलं बोललंय. मुंबईकरांसाठी हा एक खूप मोठा प्रश्न असतो की वीकेंडला जायचं कुठे. काहीतरी नवीन हवं असतं, जिथे गर्दी नको आणि शहरापासून फार लांबही जायला नको. आणि याच शोधातून एका इंटरेस्टिंग जागेची गोष्ट सुरू होते. आणि आश्चर्य वाटेल, पण या शोधाचं उत्तर कदाचित विरारसारख्या एकदम अनपेक्षित ठिकाणी असू शकतं. हो, विरारमध्ये द लिट प्रॉपर्टीज नावाचा एक विल्ला आहे आणि तो नक्की काय वेगळा अनुभव देतो हेच आपण आज जाणून घेणार आहोत. बरं, कुठल्याही नव्या जागेबद्दल जाणून घ्यायचं असेल तर आपलं पहिलं पाऊल काय असतं? सिंपल, आपण ऑनलाईन चेक करतो. तर चला, आपणही तेच करूया. पाहूया हे द LIT प्रॉपर्टीज ऑनलाईन स्वतःबद्दल काय सांगतंय. सुरुवातच करूया एका आकड्याने 158. हा आकडा आहे जस्ट डायलवरच्या एकूण रेटिंग्सचा. आता बघा, इतके रिव्ह्यूज असणं म्हणजे ही जागा फक्त आहे म्हणून नाही, तर लोकांमध्ये चांगलीच पॉप्युलर आहे, बऱ्यापैकी चर्चेत आहे. आणि फक्त आकडे नाहीत, तर ते काय सांगतायत हे बघा. जस्ट डायलवर 5 पैकी 4.5चं रेटिंग, म्हणजे जवळजवळ परफेक्ट. आणि एअरबीएनबीवर 300 पेक्षा जास्त बुकिंग्स, म्हणजे कागदावर तर सगळं एकदम भारी दिसतंय. पण प्रश्न हा आहे की खरंच सगळं इतकं छान आहे का? आणि लोकांना आकर्षित करणाऱ्या गोष्टी कोणत्या? तर या बघा, प्रायव्हेट स्विमिंग पूल, जकूझी आणि महत्त्वाचं म्हणजे कामासाठी वेगळी जागा. म्हणजे काय की मित्रांसोबत पार्टी करायची असो किंवा वर्क फ्रॉम होम करून कंटाळा आला असेल आणि जागा बदलायची असेल, इथे सगळी सोय आहे. हेच तर पाहिजे असतं आजकाल. तर ऑनलाईन प्रोफाईल एकदम चकाचक आहे, पण हे जे चकचकीत चित्र दिसतंय आणि तिथे गेल्यावरचा प्रत्यक्ष अनुभव, यात काही फरक असतो का? चला, आता या प्रश्नाचं उत्तर शोधूया. आणि हा फरक समजून घ्यायला सगळ्यात भारी मार्ग म्हणजे काय? तर अशा कोणाचा तरी अनुभव ऐकणे, ज्याने तिथे खरंच वेळ घालवला आहे. तर आपण एका व्लॉगरच्या नजरेतून पाहूया, ज्याने एकदम प्रामाणिकपणे कुठलाही फिल्टर न लावता आपला अनुभव सांगितला आहे. आणि इथे बघा, ही स्लाईड सगळं काही स्पष्ट करते. एका बाजूला कंपनी काय म्हणतेय, फंक्शन्ससाठी एक आलिशान स्वच्छ जागा, आणि दुसऱ्या बाजूला गेस्टचा अनुभव काय, तर व्लॉगर म्हणतो, हा सगळा पसारा काल रात्रीची कहाणी आहे. ह्या एका वाक्यातून कळतंय की ही जागा फक्त दिखाव्यासाठी नाही, तर खरंच जगण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी आहे. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, पैसे. व्लॉगरच्या अनुभवानुसार 8 ते 9 लोकांसाठी फक्त 10,000 रुपये, म्हणजे बजेटमध्ये बसणारं आणि तरीही कम्फर्टेबल. हे कॉम्बिनेशन मिळणं तसं अवघड असतं, नाही का? तर विला चांगला आहे, किंमतही योग्य आहे. पण या सगळ्याच्या मागे आहे कोण? आता या गोष्टीतला पुढचा आणि इंटरेस्टिंग भाग उडूया. कारण प्रत्येक यशस्वी व्यवसायामागे एक व्यक्ती असते. कोण आहे ती? तर या प्रॉपर्टीचे मालक आहेत हार्दिक पांचाळ. गेस्ट्स त्यांच्याबद्दल म्हणतात की ते खूप प्रोफेशनल आणि सपोर्टिव्ह आहेत. पण एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ते एक ॲक्टर सुद्धा आहेत. आणि कदाचित याचमुळे एका कलाकाराला लोकांच्या भावना, त्यांच्या अपेक्षा जास्त चांगल्या कळतात. म्हणूनच ते एक उत्तम होस्ट म्हणून ओळखले जातात. ठीक आहे. तर आतापर्यंत काय पाहिलं? रिव्ह्यूज चांगले आहेत, किंमत बजेटमध्ये आहे आणि होस्ट तर एक ॲक्टर आहे जो लोकप्रिय आहे. सगळं ऐकून वाटतंय की हा तर यशस्वी बिझनेसचा एक परफेक्ट फॉर्म्युला आहे. पण आकडे काय सांगतात? आता जरा बिझनेसच्या बाजूने पाहूया. तर प्रश्न अगदी सरळ आहे. हे जे सगळं चांगलं चित्र दिसतंय, चांगले रिव्ह्यूज, चांगला होस्ट, या सगळ्याचं रूपांतर खऱ्या पैशांमध्ये, म्हणजे व्यवसायाच्या यशामध्ये होतंय का? बाजारातल्या इतर प्रॉपर्टीच्या तुलनेत हा व्यवसाय खरंच यशस्वी आहे का? आणि इथेच गोष्टीला एक ट्विस्ट येतो. हे बघा, इतके चांगले रिव्ह्यूज असून सुद्धा द लिट प्रॉपर्टीजची वार्षिक कमाई त्या एरियाच्या सरासरी कमाईपेक्षा थोडी कमी आहे. आता फरक खूप मोठा नाहीये, पण विचार करायला लावणारा नक्कीच आहे. असं का होत असेल? आणि त्या काचं उत्तर कदाचित इथे आहे, या चार्टमध्ये. याला म्हणतात ऑक्युपन्सी रेट, म्हणजे सोप्या भाषेत हा विला किती टक्के वेळ बुक असतो. तर उत्तर आहे फक्त 9.5%. आणि त्याच एरियामधला सरासरी रेट आहे 18%, म्हणजे जवळपास निम्मा. सरळ हिशोब आहे, बुकिंग कमी तर कमाई पण कमी. हेच यामागचं मुख्य कारण दिसतंय. आणि हे टेबल तर पूर्ण चित्रच स्पष्ट करतंय. वसई विरारमधल्या टॉप प्रॉपर्टीज बघा, त्यांची कमाई वर्षाला $32,000 जाते आणि त्यांच्या तुलनेत द लाईटची कमाई बरीच कमी आहे. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते,
जास्त बेडरूम्स आणि जास्त ऑक्युपन्सी रेट ह्या 2 गोष्टी कमाई वाढवण्यासाठी किती महत्वाच्या आहेत. तर मग ह्या सगळ्या विश्लेषणातून आपण काय निष्कर्ष काढायचा? की यशाची व्याख्या नेहमी फक्त आकड्यांवरून ठरते का? कदाचित नाही. द LIT प्रॉपर्टीजची गोष्ट आपल्याला हेच सांगते की एक हायपर लोकल, अनुभवाला महत्त्व देणारा आणि एका कलाकाराने स्वतःच्या हाताने चालवलेला व्यवसाय, भलेही तो बाजारात सर्वाधिक पैसे कमवत नसेल, पण तो आपल्या ग्राहकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव तयार करण्यात नक्कीच यशस्वी होतो. आणि कदाचित यशस्वी स्टेकेशनचा हाच एक नवीन फॉर्म्युला असू शकतो का?